महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पुन्हा एकदा मोठा निधी मंजूर झाला आहे। तर आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, किती निधी दिला आहे आणि कधी मिळणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। इथे आपण रोज नवीन शासकीय GR आणि योजना सोप्या भाषेत समजावून सांगतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या GRची बेसिक माहिती पाहूया। तर हा शासन निर्णय दिनांक 24 मार्च 2026 रोजी काढण्यात आला आहे। हा GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आहे। तर मुख्य मुद्दा पाहूया। तर सर्वात महत्त्वाचा भाग, तर या GRनुसार सन 2025-26 आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये 3,960 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये विशेषतः अनुसूचित जाती म्हणजे SC घटकातील महिलांसाठी ही योजना लागू आहे। नंतर नवीन निधी वाटप पाहूया। तर इम्पॉर्टंट अपडेट, फेब्रुवारी 2026 महिन्यासाठी पात्र महिलांना पैसे देण्यासाठी रुपये 277.26 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तर पैसे कसे मिळणार, तर हा निधी थेट प्रशासनामार्फत महिला व बाल विकास विभागाला देण्यात येणार आहे आणि पात्र महिलांच्या खात्यात DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केला जाणार आहे। नंतर महत्त्वाच्या अटी, तर या GRमध्ये काही महत्त्वाच्या अटी सांगितल्या आहेत। फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल। लाभार्थी महिलांची छाननी केली जाईल। आधीच इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना दुबार लाभ मिळणार नाही। उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना। नंतर प्रशासनासाठी सूचना पाहूया। तर शासनाने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की निधी योग्य पद्धतीने खर्च करावा, प्रत्येक महिन्याला रिपोर्ट सादर करावा आणि निधीचा उपयोग फक्त योजनेसाठीच करावा। नंतर महत्त्वाचा मुद्दा, तर म्हणजेच सरकार महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सातत्याने निधी देत आहे आणि पात्र महिलांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।